पंचन्द्र देखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो शिवसैजा पुत्रा भद्राय राजते चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्यजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी हृदयात जागू दे पुन्हा आता रागडा जोश ताई तिची घुमोद शिव छत्रपतीचा घोष लढणं संग्राम आज बळते वनकटी अवर कर्ण संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता राजे जीर जीर जी राजे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हर महादेव हर जाऊ मासाहेब चतुरस्त्र जाणता राजा छत्रपती शिवाजीराजे वीरपुत्र छत्रपती संभाजीराजे जगद्गुरु तुकोबाराय बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले कर्मयोगी संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच शिक्षक महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख तथा आमचे प्रेरणास्थान आदरणीय खेडेकर साहेब तसेच आदरणीय शिवमती रेखाताई खेडेकर तसेच ज्या ज्या महान पुरुषांनी आणि महान स्त्रियांनी बहुजनांचे कल्याण व्हावे बहुजनांची प्रगती व्हावी त्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून प्रयत्न केले त्या सर्वांना मी अभिवादन करते। तसेच हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनात पार पडतोय त्या आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरीताई भदाणे तथा समस्त प्रदेश कार्यकारिणी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहणारे मराठा सेवा संघ व इतर 33 कक्षातील सर्व मान्यवर आज या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या वक्त्या शिवकन्या निकिता खंडेजोड तसेच आमचे जिल्हाध्यक्ष शिवमती लीनाताई पवार तथा समस्त जिल्हा कार्यकारिणी आज उपस्थित अंजनगाव तालुका अध्यक्ष स्वाती मानकर तथा समस्त अंजनगाव तालुका कार्यकारिणी आज उपस्थित अचलपूर तालुका अध्यक्ष श्रीमती रुपाली कळसकर तथा अचलपूर तालुका कार्यकारिणी तसेच हा कार्यक्रम दूर अंतरावरून पाहणाऱ्या सर्व मान्यवर यांचं मी डॉक्टर अश्विनी अभिजित देवके जिल्हा सचिव जिजाऊ ब्रिगेड अमरावती सहर्ष स्वागत करते। आजच्या या परम पावन पवित्र दिवशी आपण हा सर्व मिळून एक परम पावन पवित्र महोत्सव म्हणजे शिवजन्मोत्सव साजरा करतो। खरोखरच अत्युच्च आनंदाचा आणि रोमांचकारी असा हा दिवस प्रत्येकाच्या मनात शिवरायांबद्दलचा अभिमान आणि जिजाऊंबद्दलचं प्रेम आणि आदर अगदी काठोकाठ भरले। म्हणूनच म्हटलंय महाराष्ट्र ज्यांचा धर्म आहे मा जिजाऊ ज्यांचं दैवत आहे ज्यांच्या रक्ताचा रंग लाल आहे आणि त्यांच्या ओठावर फक्त शिवबा अशा तमाम छत्रपतीच्या मावळ्यांना माझ्या मनाचा मुजरा। सर्वप्रथम मी जिजाऊ ब्रिगेड अमरावती जिल्हाध्यक्ष शिवमती लीनाताई पवार आजच्या वक्त्या निकिता खंडेजोड अचलपूर तालुका अध्यक्ष रुपाली कळसकर अंजनगाव तालुका अध्यक्ष स्वाती मानकर तथा दर्यापूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शुभांगी दैटोळे यांना दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाकरिता आमंत्रित करते।
प्राध्यापक डॉक्टर शुभांगी टोळे यांना मी जिजाऊ वंदना म्हणण्यासाठी आमंत्रित करते. तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी जिजामाऊली तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी भयातून मुक्ती मिळाली जनांना गुलामी गुणाला कुणाचीच नाही नसे दुःख होणं नसे न्यून होणं मुलांना नसे देणे काही जिजाऊली तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी जशी पार्वती प्रिया शंकरास तशी प्रेरिका शहाजी समुळे जसा संविभागी पडे पूर्वकाळी शिवाजी जनाच्या तसे चित्त दे जिजामाऊली तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नादी मरे गवाई तुला वंदितांना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाय खरा धर्म आता शिवाचाच पाय जिजामाऊली तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी जय जिजाऊ. मैत्रिणींनो, नुकताच काळाने आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव श्रीमती सारिकाताई अंबुरे यांचा मुलगा चिरंजीव सर्वे यास हरवून नेलेले आहे. त्याला श्रद्धांजली वाहताना अगदी आमचे शब्दही थरथरतात, निशब्द झाले आहे. माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवरच उभे राहावे व 1 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहावी. असे अनेक स्त्री पुरुष होऊन गेले की ज्यांच्या द्रष्ट विचारांनी आणि क्रांतिकारक कृतींनी या देशाचे समाज गेले. परंतु यातील काहींची केवळ प्रतिमा लक्षात राहिली व त्यांचे कार्य विस्मृत गेले, तर काहींची इतिहासाच्या पटलावर नोंदच घेतल्या गेली नाही. तर काही लोकांचे असामान्य कर्तृत्व हे काळाच्या पडद्यात झाकळले गेले. परंतु काही व्यक्तीच अशा असतात की ज्या या सर्व गोष्टींना झुगारून देत काळाच्या परिणामांना बेदखल करीत इतिहासाच्या पटलावर आपलं अस्तित्व कोरतात. असाच भारतीय इतिहासातील नवे जागतिक इतिहासातील महान व्यक्तिमत्व म्हणजे आपले शिवाजीराजे. इतिहास बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सरंजामशाही व राजेशाही यातील राजे हे वारसा हक्काने राज्याच्या गादीवर बसले होते किंवा या नाहीतर त्या दरबारी चाकरी करू. परंतु या सर्व गोष्टींना छेद देत स्वकर्तृत्वावर
स्वतः राज्य स्थापन केलेले राजे म्हणजे छत्रपती शिवराय. अशा या कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपादक, रयत उद्धारक, जात धर्म व्यवस्था विरोधातल्या राजांची आज जयंती. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याकरता शिवमती लीनताताई पवार, जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड अमरावती यांना मी पाचारण करते. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या अस्मितेचा व अस्तित्वाचा शोध देणारे ज्यांची जयंती आज आपण केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरी करतो आहोत, ते छत्रपती शिवाजी महाराज. तसेच ज्या महामानवांनी आणि महानायकांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशासाठी खर्ची घातलं, आपलं रक्त सांडलं, त्या सर्व महानायकांना, क्रांतिकारकांना, संतांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून ऑनलाईन उपस्थित असलेले आपले प्रेरणास्थान आदरणीय माननीय खेडेकर साहेब, तसेच शिवमती रेखाताई खेडेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरीताई भिडाणे, तसेच माझ्या समस्त पदाधिकारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, तसेच माझ्यासोबत इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकारी भगिनी, आपणा सर्वांचं मी जिजाऊ ब्रिगेड अमरावतीकडून सर्वप्रथम इथे स्वागत करते. 2020 हे संपूर्ण वर्ष आपलं कोरोनामध्ये संपलं. आता नुकतंच कुठे 2021 उजाडलेलं आहे, परंतु तरीही कोरोना मात्र संपलेला नाही आणि असं वाटतही नाही की संपेल म्हणून आपण सर्वजण त्याच्यासोबत जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. किंबहुना मी असं म्हणेन की त्याच्यासोबतच आपल्याला आता जगायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. आज 19 फेब्रुवारी 2021 आजच्याच दिवशी परकीयांची गुलामगिरी नाकारून, झिडकारून स्वतःचे स्वराज्य निर्माण करणारा एक तेजस्वी तारा जन्माला आला की ज्याने आपल्याला जगावं कसं आणि मरावं कसं हे शिकवले. 18 पगड जातीतील लोकांना स्वतःची ओळख निर्माण करून दिली. शत्रू कितीही बलाढ्य असला तरीही त्याच्याशी कसं लढावं, संयमाने आणि धैर्याने कसं लढावं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आज वेगवेगळ्या संकट आपल्यासोबत आवासून उभे राहिलेले आहेत. अनेक संकट आहेत, त्यातल्या त्यात आता हे नवीनच संकट आपल्या मागे उभे राहिलेले आहे, ते म्हणजे कोरोना महामारीचं. परंतु तरीही मात्र यावेळेस आपल्या उपयोगात येणार आहे ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे विचार, छत्रपतींनी दिलेला आपल्याला संयम, त्यांनी शिकवलेलं धैर्य हेच आज आपल्याला याही काळामध्ये उपयोगात पडणार आहे. त्या काळी अनेकदा गड किल्ल्यांना परकीयांचा वेढा पडायचा, संपूर्ण संपर्क तुटून जायचा, रसद पोचायची नाही. म्हणजे एक प्रकारे संकटच त्या गड किल्ल्यांवर राहायचं. परंतु त्या काळात महाराज किंवा महाराजांनी तयार केलेले आपले मावळे कधीच डगमगले नाही किंवा त्यांनी त्यावेळी हारही मानली नाही. रामशेष किल्ला कसा लढवला गेला हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे, माहिती आहे. आणि आज तोच संयम, तेच धैर्य आपल्याला यावेळेस दाखवायचं आहे आणि या महामारीवर आपल्याला मात करायची आहे आणि पुढे चालायचं आहे. मागील 8-9 महिन्यांचा काळ जर आपण बघतो म्हटलं तर संपूर्ण जग हे थांबल्यासारखं झालं आहे. परंतु आपलं संघटन मात्र कुठेही थांबलेलं नाही. विचारांची वैचारिक देवाणघेवाण आपली सुरूच होती. जिजाऊ ब्रिगेडने तर मागील मार्च महिन्यापासून प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला उपक्रम राबवलेलाच आहे. दरवर्षी आपण सर्वजण सिंदखेड येथे 12 जानेवारीला उपस्थित राहून तिथे जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करीत असतो. परंतु यावर्षी मात्र आपण कोविड-19 मुळे आपण तिथे जाऊ शकलो नाही.
प्रत्येकाच्या मनात ती रुकून राहिलेली आहे. परंतु ऑनलाईन का होईना आपण तोही कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रत्येकाने तो आपल्या घरातूनच बघितला आणि जिजाऊला अभिवादन आपण घरातूनच केलेला आहे. आज सुद्धा तीच खबरदारी घेऊन आपण शिवजयंती ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून साजरी करत आहोत आणि माधुरीताईंनी तो मान अमरावती जिल्ह्याला दिला आहे. त्याबद्दल मी खरोखर माधुरीताईंचे आभार मानते. आज सर्वप्रथम आपण इथे शिवजयंती साजरी करत असताना सर्वप्रथम आपण शिवजन्माचा पाळणा इथे अनुभवणार आहोत. यासाठी आमच्या दर्यापूर जिजाऊ ब्रिगेडने अतिशय इथे मेहनत घेतलेली आहे. आमच्या जिल्हा सचिव डॉक्टर अश्विनीताई देवके, जिल्हा कार्याध्यक्षा मनीषाताई अरबड, तसेच दर्यापूर तालुकाध्यक्षा शुभांगीताई टोळे व त्यांची संपूर्ण टीम यांनी अगदी तन मन धनाने खूप छान मेहनत इथे घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच आपण इथे शिवव्याख्यानाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे. शिवव्याख्याता शिववती निकिता खंडेजोड परतवाडा यांचे शिवरायांचे धार्मिक व स्त्रियांविषयीचे धोरण या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे. यापूर्वी आपल्यासमोर निकिता मुक्ता साळवे बनून आलेली होती. मला असं वाटते अजूनही कुणी तिला विसरलेलं नसेल. आज परत ती आपलं एक वेगळं रूप आपल्या सर्वांसमोर इथे घेऊन येणार आहे आणि एक अभ्यासपूर्ण व्याख्यान आपल्यासमोर ती मांडणार आहे. उपस्थित सर्वांचे मी विनता पवार, जिल्हाध्यक्ष अमरावती, स्वागत करते आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते. आणि जाता जाता फक्त एवढंच म्हणते, विसरू शकला नाही अजूनही काळही त्यांची कीर्ती, विसरू शकला नाही अजूनही काळही त्यांची कीर्ती, ज्यांच्या पदस्पर्शाने झाली पावन इथली धरती, मुद्रा ज्यांची पाहता येते पराक्रमाला भक्ती, मुद्रा ज्यांची पाहता येते पराक्रमाला भक्ती, अशी ती महाराजांची प्रतिमा, अशी ती शिवरायांची मूर्ती. जय जिजाऊ, जय शिव. असे तो हिमाचल भारतात क्रूर तक्ती इस्लामी राजवटीने मोदच मांडला होता. अन्याय अत्याचाराला सीमा राहिली नव्हती. अशा वेळी या भयान अंधकरणा छेडण्यासाठी शिवनेरी गडावर शिवसूर्य उगवतो. रायगडाचा बाप म्हणजे राजा शिवाजी, माँ बहिणींची आण म्हणजे राजा शिवाजी, शत्रूचा कर्दनकाळ म्हणजे राजा शिवाजी, वादळात उद्गणारी मशाल म्हणजे राजा शिवाजी, संतांचा सन्मान म्हणजे राजा शिवाजी, कर्तव्याची जात म्हणजे राजा शिवाजी, निर्भयतेची दाद म्हणजे राजा शिवाजी, महाराष्ट्राची आन बाण आणि शान म्हणजे राजा शिवाजी. अशा या शिवसूर्याची पाळणा गाऊन कौतुक करीत आहे श्रीमती प्राध्यापक डॉक्टर मनीषाताई अरबड, श्रीमती प्राध्यापक डॉक्टर शुभांगीताई टोळे, श्रीमती गौरीता फुले.
अगदी शिवकाळात नेणारा उत्कृष्ट असा हा पाळणा. सर्वांचे धन्यवाद. बालशिवाय देखील खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, जगभरातल्या पितृसत्तेने हजारो वर्षापासून स्त्रियांची दुय्यमत्व रुजविताना अनेक प्रथा परंपरेच्या बंधनात त्यांना बंदिस्त केले. पुरुषांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या विविध प्रथा परंपरा त्यांच्या माथी मारण्यात आल्या. आज संपूर्ण जगात आधुनिकतेचे वारे वाहतात, परंतु तरी देखील स्त्रियांना त्यांच्या नैसर्गिक हक्कासाठी झगडावे लागत. आज 31व्या शतकात जर परिस्थिती आहे तर विचार करा, 17व्या शतकात काय स्थिती असेल. बालशिवाजीने आईची दया घेऊन उदार अंतःकरण, न्यायशीलता, जबाबदार वृत्ती आणि प्रसंगी कठोरपणा इत्यादी गुणधर्मे आत्मसात केली. शिवाय राज्यकर्त्याला हवी असणारी अंगभूत जरब जन्मताच होती. या सर्व बाबींचे संमिश्रण हाडीमासी खेळून एक उदार विचारसरणीचा स्त्रीवादी छत्रपती काळाने निर्माण केला. शिवाजी महाराजांच्या ह्याच स्त्रीवादी भूमिकेवर आजच्या वक्त्यात प्रकाश टाकणार. तसेच शिवाजी राजांनी स्वराज्य उभारताना 18 पगड चाकांना सोबत घेतले. ज्यांना गावपासाच्या आत प्रवेश देखील नव्हता अशा शूद्रांच्या हातात तलवारी दिल्या. त्यांच्यावर लादलेले निर्बंध सुधारून हवा. अशा उदार मतवादी शिवरायांच्या धार्मिक दृष्टिकोनाविषयी देखील आजच्या वक्त्यात सांगणार आहे. तरी मी आता शिवव्याख्यात्या शिवकन्या निकिता खंडेसोड यांना शिवरायांचा धार्मिक वस्तीविषयी धोरण या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करतो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन करणारे जगद्गुरू तुकोबाराय, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, ज्यांच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं वाढलं, ज्यांनी या महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन छत्रपती दिले अशा राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्य जननी जिजामाता, ज्यांनी आम्हाला स्वतःच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा शोध दिला, ज्यांनी रयतेचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन केलं असे कुर्बानी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, या महाराष्ट्राचे पहिले युवराज, दुसरे छत्रपती, ज्यांचा इतिहास ऐकला की अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्यापासून राहत नाही असे सुसंस्कृत पंडित शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचा अधिकार देणारे राजश्री शाहू महाराज, अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करून ज्ञानाचा प्रकाश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
माझ्याहून अथांग कोण असा जन्मला. बोलली धरा इथे, बोलली धरा इथे, अवघा निसर्ग बोलला. राष्ट्राला लावण्यास कोण देव जन्मला. धन्य धन्य ती जिजाऊ, धन्य धन्य हा महाराष्ट्र. धन्य धन्य ती जिजाऊ, धन्य धन्य हा महाराष्ट्र. आज माझा राजा शिवबाहू जन्मला. आज माझा राजा शिवबाहू जन्मला. कार्य असे शिवरायांचे नाही विनाश समायचे. कार्य असे शिवरायांचे नाही विनाश समायचे. म्हणून नाव घेता त्यांचे मस्तक अमुचे नमायचे. म्हणून नाव घेता त्यांचे मस्तक अमुचे नमायचे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहेत. दिल्लीचा शहनशाह औरंगजेबापासून ते जर्मनीच्या अडॉल्फ हिटलरपर्यंतच्या राजकर्त्यांना हेवा वाटावा असं तेजस्वी व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीने सह्याद्रीच्या दराखोऱ्यांनी आपल्या खांद्यावर खेळवलेला स्वाभिमानी होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे पटलावर तसेच इतिहासाच्या पानावर जिवंत आढळते. आजही समाज त्या सर्व गोष्टीकडे मोठ्या आदराने पाहतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष आपल्या कानावर आला की आपलं रक्त खळवळायला वेळ लागत नाही. म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, शिवाजी हे नाव जरी घेतलं तरी 33 कोटी देवांची फैलण पार होते. कोण होते शिवराय? कोण होते शिवराय? काय होता त्यांचा पराक्रम? आपल्या 43 पिढ्यांनी भोगलेल्या नरकाचा स्वर्ग म्हणजे शिवराय. स्वराज्याच्या गगनतळातून गर्जणारा नाद म्हणजे शिवराय. त्या भीमा, कृष्णा, गोदा, इंद्रा, पंचगंगेच्या अनंत जललहरीतील अमृत म्हणजे शिवराय. स्वराज्याच्या पाचवीला पुजलेल्या प्रत्येक अन्यायाचा न्याय म्हणजे शिवराय. स्वराज्य संकल्प शहाजीराजे यांच्या स्वप्नातील स्वराज्याची स्वप्नपूर्ती म्हणजे शिवराय. राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा प्रत्येक विश्वास म्हणजे शिवराय. मृत्यूला कवटाळणारा काशीदाचा शिवाजी म्हणजे शिवराय. पावन खिंडीत लढणाऱ्या 300 मावळ्यांचा जोश म्हणजे शिवराय. वेगात कौरलेल्या 7 वीर मराठ्यांच्या सळसळणाऱ्या रक्ताचा पाठ म्हणजे शिवराय. अफजल खानाच्या कबरीतून आजही येणारा दिनचा हरकाप म्हणजे शिवराय. रायबाचं लग्न सोडून आधी बुलढाण्याचं लग्न लावणारी तानाजी मालुसरेंची भक्ती म्हणजे शिवराय. किल्ले पुरंदरच्या माचीवर अचाट पराक्रम काय असतो हे दाखवून देणारे मुरारबाजी म्हणजे शिवराय. स्वराज्याच्या हेर खात्याने रंगभूषा बदलविणारी बहिरीची नायकांची वेशभूषा म्हणजे शिवराय. देशद्रोही गरिबांचा कर्तव्यकाळ म्हणजे शिवराय. आपल्या आया बहिणींवर हात टाकणाऱ्या नीच नराधमाचे हातपाय काढून चौरंगा करण्याचा न्याय म्हणजे शिवराय. हर हर महादेव या गर्जनेने मराठी माणसाच्या अंगावर येणारा प्रत्येक काटा म्हणजे शिवराय. भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असं तुंग व्यक्तिमत्व म्हणजे शिवराय. केवळ त्यांच्या स्मरणातही आपली छाती मुठभर उंच होते. विशेषतः मराठी माणसाला त्यांच्या चारित्र्य चिंतनातून जे स्फुरण मिळते त्याला मात्र कुठे तोड नाही. मराठी रक्तगतीची मूर्तिमंत प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं आपण मानतो. पण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे. कारण सभोवताली परकीय आक्रमकांच्या अनेक राजवटी विस्तारत चालल्या असल्या. अनेक शूर वीर लढाऊ राजे महाराजांनी लाचारी पत्करून
होणं शक्य नाही याची जाणीव होऊन शहाजी राजेंनी स्वराज्य संकल्पनेचं हे बीजारोपण महाराष्ट्री जिजाऊमध्ये केलं आणि जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्याची संकल्पना साकार केली. 33 कोटी देवांचं अस्तित्व झुगारून ज्यांच्या चरणी आम्हाला नतमस्तक व्हावंसं वाटतं अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ या मातीमध्ये शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं माऊलीचं वळकेचं राज्य यावं, येथील रयत सुखी व्हावी, इडापिडा टळते आणि वडीचं राज्य येऊ दे म्हणून या मातीसाठी, या मातीच्या स्वाभिमानासाठी, या मातीच्या अभिमानासाठी, या मातीमध्ये शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं माऊलीचं रयतेचं राज्य येण्यासाठी जिजाऊ मासाहेबांनी शिवबांना घडवलं. भारतातील गुलामगिरीचा अंधकार नाहीसा करणारा किरण म्हणून संपूर्ण रयत छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघत होती. शिवसूर्याच्या तेजस्वी प्रकाशाने अनेकांची अंतःकरणं झळाळून निघाली. परकीय राजसत्तेच्या पायाची लोळण घेणारी मराठी मनं लख चकाकली. आपल्या शक्तीचा अदमास घेऊन त्यांनी आपल्या बाहूचं स्फुरण अनुभवलं. सारा आसमंत गणांगून उठला आणि मावळच्या खोड्यात जळकारी उठली. हागा हागा महादेव. महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे मावळे एकत्र आले, एक झाले आणि मुघल बादशाही हादरवली. शिवाजी महाराजांच्या मुलाने संपूर्ण भारतामध्ये अमूलाग्र क्रांती झाली. आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा रक्षणाकरिता नवा विचार देणारे द्रष्टापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपला समुद्र किनारा कसा सुरक्षित राहील याची काळजी आपल्याला आज वाटते, परंतु आरमार, किल्ले, दुर्ग, लष्कर उभारणी, उद्योग, व्यापार, धार्मिक, भाषिक अभिनिवेश अशा कितीतरी क्षेत्रात शिवरायांनी नवा विचार दिला. सामाजिक शोषणाचं हत्यार असलेली वतनदारी पद्धत मोडीत काढली आणि आपल्या सैनिकांना वेळच्या वेळी वेतन देण्याची सुविधा शिवरायांनी उपलब्ध केली. अरे जगाच्या इतिहासातील पहिला असा काळ ज्या काळात काही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही त्या काळाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलीच 7-12 पद्धत सुरू करणारे आणि त्यानुसार 12 पद्धतीचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील सामाजिक वनीकरण संकल्पना म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा ही सुवर्ण संकल्पना अस्तित्वात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज. जगातील पहिली सुतंदारी पद्धत चालू करणारे म्हणजे आज आपल्याला नोकरीत जो पगार मिळतो, चांगल्या कामाचं बोनस मिळतं, त्या कार्याचे उद्धारते छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिला असा सुवर्णकाळ ज्या काळात एकही ठिकाणी पाहायला मिळत नव्हता, त्या सुवर्ण काळाचे साक्षात परमेश्वर छत्रपती शिवाजी महाराज. जगातील सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड हा किल्ला बघितल्यावर जगभरातील अभियंत्यांनी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला झुकून मानाचा मुजरा केला. तर राजगडचे अभियंते छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिला तसा राजा ज्याच्यासाठी प्रजा आपलं सर्वस्व बलिदान करायला आतुरलेली असायची असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची नीव राखण्याकरता कोणत्या बकऱ्याचा बळी दिला नाही. शिवरायांच्या गड किल्ल्याला कोणत्याही देवाचं नाव नाही. शिवराय कुठेही लिंबू मिरची बांधत फिरले नाही. आणि ज्या मनुस्मृतीने सागर ओलांडण्यावर बंदी घातली होती, बंधन आणलं होतं, त्या विरोधात जाऊन शिवरायांनी समुद्रात आरमार उभारलं. शिवरायांनी गड किल्ले जिंकल्यावर सत्यनारायण घातलं नाही. अमावस्या अशुभ मानलं जाते. काही नकली लोक
शहाजीराजेंच्या निधनानंतर मासाहेब जिजाऊ सती केला नाही, तर शहाजीराजेंच्या जाण्याने जो शिवरायांना मार्गदर्शनाची उणीव भासणार होती ती उणीव भरून काढली, सदैव शिवरायांच्या पाठीशी राहिला. सर्वांना समान संधीचे पुरस्कर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट शोधायची. किती संकटे आली असता त्यामधून न जाता त्यावर मात करत पुढे जायचं. बलाढ्य शत्रूशी आपल्या कुटुंबाच्या बळाने लढत आपलं सामर्थ्य दाखवायचं. आपल्या सहकार्यांचा उत्साह वाढवत शत्रूला सतत चुकवत यश मिळवायचं. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, लोककल्याणकारी राजा, हिकमतील लढवय्या, सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा कर्दळत्राट, शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे असे कितीतरी पैलू आहेत. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे केवळ अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, पन्हाळा, आग्राबाई आणि सुटका इतकाच का? नाही, त्यापेक्षाही जास्त भव्य दिव्य आणि उत्तुंग असे जगविख्यात शिवरायांचे कार्य आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणाचा इतिहास म्हणजे शिवरायांचा इतिहास. शिवराय हे जगातील एकमेव असे बुद्धिमान, पराक्रमी, चारित्र्य संपन्न, न्यायप्रिय, लोककल्याणकारी, धर्मनिरपेक्ष असे राजे आहेत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विविध जाती धर्माची लोक पुण्यात गोविंदाने मानतात असं आज आपण म्हणतो, पण खरंच आज भारतात विविध जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदाने नांदत आहेत का? अजिबात. आजकाल धर्माच्या नावावर राजकारण केलं जातं, म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण काय होतं याचा विचार आपण करायला पाहिजे. काही हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, संघटना शिवरायांच्या नावावर हिंदुत्ववादी राजकारण करत आहेत. मराठी मनामध्ये शिवरायांविषयी असलेल्या आदर भावनेची, प्रेम भावनेचा ते गैरउपयोग करून स्वतःचं धर्मवादी, जातीयवादी राजकारण रेटत आहे. यामुळे समाज मनामध्ये गोंधळ निर्माण होऊन वातावरण कलुषित होत आहे. आरोग्य संपन्न समाजाच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. खरं तर धर्माची डिंगी मिळवणाऱ्यांनी सर्वात प्रथम धर्म म्हणजे काय हे जाणून घ्यायला पाहिजे. काय परिभाषा आहे धर्माची? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे समविचारी, समन्यायी, समतावादी व्यवस्था. बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणताही भेदभाव न करता सर्व मानव समूहास एकत्रित ठेवून, बरोबरीने ठेवून वागवणारी व्यवस्था म्हणजे धर्म होय. धर्म हा मानव जातीतील एक प्रेरक शक्ती आहे. सत्य हाच धर्म आहे. परोपकार, दया हाच धर्म आहे. धर्म हा मानव समाजात प्रेम निर्माण करतो आणि प्रेम हे माणसाला जगायला शिकवतं. ही प्रेमाची, ही धर्माची ही खरी परिभाषा आहे. परंतु आज तर धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर संपूर्ण भारत देशामध्ये अराजकता माजत चाललेली आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावावर धर्मभेद निर्माण केला जात आहे ते छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राज्य होते. सम धर्म समभाव या विचारांचे माझे शिवराय होते. शिवरायांनी आयुष्यात कधी जाती धर्मात भेदभाव केला नाही, माणसामध्ये भेदभाव केला नाही. जाती, धर्म, प्रांत, भाषा या गोष्टींमधून माणसांना एकमेकांपासून वेगळं केलं नाही, तर स्वराज्याच्या एका धाग्यात गुंफून
वाटचाल शिवरायांनी केली. 18 पगड जातींच्या मावळ्यांना एकत्रित आणून स्वराज्य निर्माण केलं. सर्व धर्मांना समान लेखणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांचा हा लढा कोणत्याही जातीविरुद्ध नव्हता, कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता. तर शिवरायांचा हा लढा होता तो फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध. स्वराज्याला विरोध करणारा माणूस, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, तो स्वराज्याचा शत्रू आहे असेच शिवरायांनी मानले. शिवरायांची धोरणं, लष्कर प्रशासक नियुक्त्या यावरून शिवरायांचं हे धोरण लक्षात येतं. शिवरायांचे आजोबा मानवजीराजे भोसले यांनी सुफी संत शहा शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या पुत्रांची शहाजी आणि शरीफजी असं नावं ठेवली होती. शिवरायांनी आपल्या प्रशासनात जो मानवतेचा अवलंब केला होता तो कोणत्याही धर्मावर आधारित नव्हता. रायगडावर जेव्हा जगदीश्वराचं मंदिर बांधण्यात आलं तेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लिम मावळ्यांसाठी रायगडावर मस्जिद बांधून घेतली. शिवरायांचा आपल्या सैनिकांना सक्त आदेश होता की कोणत्याही मुस्लिम स्त्रियांवर, लहान बालकांवर गैरवर्तणूक होता कामा नये. त्यांनी दर्गा आणि मस्जिदीला पुरेशी सुरक्षा दिली होती. कुराणाचं पुराण जर कोणाला सापडलं तर त्याचा सन्मान करण्यात यावा आणि सन्मानानेच ते आपल्या मुस्लिम बांधवाकडे परत करण्यात यावी असाही आदेश शिवरायांचा होता. खरं तर सर्व धर्म समभाव या विचाराचं बीजारोपण मातृश्री जिजाऊमधूनच शिवरायांमध्ये गेलं. जिजाऊ मासाहेबांनी कधी जाती धर्म भेद मानला नाही. शिवरायांनी मावळे लहान असताना जिजाऊ मासाहेब लाल महालाल सर्वांना एकत्रित बसवून आपल्या हातचं जीव घालत होत्या. जिजाऊ मासाहेबांनी कधी जाती धर्मभेद मानला नाही. अफजल खानाच्या वधाच्या वेळी जेव्हा अफजल खान मारला गेला आणि शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले तेव्हा जिजाऊ मासाहेबांनी विचारलं, शिवबा अफजल खानाचं काय झालं? तेव्हा शिवाजी महाराज उत्तर, अफजल खान मारला गेला मासाहेब. जिजाऊंनी विचारलं, त्याचं प्रेत कुठं आहे? शिवाजी महाराज म्हणाले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी तुमचं वैर. अफजल खान संपला, आता हे वैरही संपलं. तुमच्या स्वराज्यात कोणत्या प्रेताला कोणत्या कुठल्याने खाल्लेलं चालणार नाही. तुम्ही अफजल खानाचं प्रेत दफन करा आणि तुमच्या यशाचं म्हणून ते स्मारक बांधा. शिवरायांनी अफजल खानाचं प्रेत सन्मानानं दफन केलं आणि तिथे स्मारक बांधलं. माझे राजे हे मी राजे करते होते. सर्व धर्म समभाव या विचारांचे राजे होते. परंतु आजची वस्तुस्थिती पाहता ज्या महामानवांनी समता करण्याचं काम केलं, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर, आपण त्यांनाही जातीनुसार वाटून घेतलं. या वस्तुस्थितीचं दर्शन घडणारी एक कविता मी इथे आपल्या समोर सांगू इच्छिते. शिवराय, फुले, शाहू आंबेडकर. शिवराय, फुले, शाहू आंबेडकर मी माझ्या मेंदूत भरले आहे. सांगा तुम्ही मला कोणत्या जातीत धरले आहे? शिवराय, फुले, शाहू आंबेडकर मी माझ्या मेंदूत भरले आहे. सांगा तुम्ही मला कोणत्या जातीत धरले आहे? दगड फेकणाऱ्या हातांना कळत नाहीत धर्म जाती, गुलाम मेंदूंना कळत नाहीत मानवतेच्या नाती. जाती धर्माचं हे विष मनामनात कुणी पेरलं आहे? सांगा तुम्ही मला कोणत्या जातीत धरलं आहे? सांगा तुम्ही मला कोणत्या जातीत धरलं आहे? शांततेच्या काळात आम्ही जाती धर्म विसरतो. निवडणुका आल्या की परत जातीवरच येऊन बसतो. स्वतःची पोळी भाजणाऱ्यांनी इथे बंधुतेला जिंकला आहे
जातीत तक्रार. समता असेल मानवाची तर मानवतेचं जपा नातं. शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं उघडा खातं. त्यांचंच नाव मी आता माझ्या हृदयात कोरलं आहे. सांगा तुम्ही मला कोणत्या जातीत धरला आहे. सांगा तुम्ही मला कोणत्या जातीत धरला आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. अरे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ज्या तिरंग्याखाली आपण एकत्रित येऊन भारतीय बनतो ना, त्या तिरंग्यातले 3 रंग, भगवा, निळा, हिरवा असे 3 रंगही आपण वाटून घेतले. ही फार मोठी शोकांतिका. त्याचं एक छोटंसं माझ्या आयुष्यातील मी बघितलेली शॉर्ट फिल्म तुम्हाला सांगू इच्छिते. मागच्या व्याख्यानात मी मागे सांगितलं होतं बहुतेकांचे गाडी ते भरून आले होते. आणि आजही मला ती मी बघितलेली शॉर्ट फिल्म मला इथे सांगू इच्छिते की आपलं किती देशप्रेम आहे जे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच घडून येतं. एक 10-12 वर्षाचा एक छोटासा मुलगा असतो, अनाथ मुलगा. आई वडील असं कुठलंही त्याला आजवळ नसतं. फुटपाथच्या पलीकडे एका स्लम एरियामध्ये आपल्या छोट्याशा भावाला घेऊन एका तुटक्या फुटक्या पण भाड्याच्या खोलीत तो राहत असतो. हाताला मिळेल ते काम करीत गाड्यांवर ज्या सकाळी सिग्नलवर गाड्या थांबतात ना, त्याच्यावर फडकं मारून त्यातून जेवढे पैसे मिळेल त्यातून तो आपला आणि आपल्या भावाचा तो उदरनिर्वाह करीत असतो. मग एका पहाटे सिग्नलवर गाड्या लागलेल्या असतात. हा तिथे जातो, त्या गाड्यांवर फडकं मारतो. पण तो दिवस त्याला काहीतरी रोजच्या दिवसांपेक्षा वेगळा वाटतो. सर्वांनी पांढरे शुभ्र कपडे घातलेले दिसतात. सर्वांच्या खांद्यावरती गाड्यांवरती तिरंगा झेंडा लावलेला दिसतो. लहान लहान मुलं शाळेचा गणवेश घालून आपल्या आईवडिलांसोबत शाळेला जात असतात. अर्थातच तो दिवस असतो 15 ऑगस्टचा. 15 ऑगस्टचा तो दिवस असतो. मग त्याला एक माणूस तिरंगा झेंडा विकत असताना दिसतो. मग त्या माणसाकडून तिरंगी झेंडे त्याप्रमाणे विकत घेतल्या जात असतात. मग याला असं वाटतं की आपणही तिरंगी झेंडे विकूया, जेणेकरून निदान एक कोविडची तरी आपली आणि आपल्या भावाची खायची सोय झाली पाहिजे. मग तो काय करतो, आपल्या जवळच्या पैशाने तिरंगी झेंडे विकत आणतो आणि त्याच सिग्नलवर जाऊन ते तिरंगी झेंडे तो विकतो. त्याच्याकडून भरपूर प्रमाणात तिरंगी झेंडे विकत घेतल्या जातात. मग याला असं वाटतं की आता आपल्याकडे थोडेसे पैसे जमा झाले, तेव्हा आता आपण बाकीचे जे तिरंगी झेंडे आहेत ते आपण नंतर विकूयात. आधी आपल्या भावाने काही खाल्लं असेल सकाळपासून तर त्याच्यासाठी खायला काहीतरी घेऊन जाऊया. म्हणून हा अगदी आनंदाने पैसे मोजत मोजत आपल्या कोयरीच्या दिशेने जात असतो. पण आज दिवसभर त्याने ज्या हालचाली केल्या असतात त्या हालचालीवर एक माणूस लक्ष देऊन असतो. त्याला माहीत असतं की याने आज थोडेसे पैसे कमवले आहेत. तो त्याला वाटेत एकटा पकडतो, त्याच्याजवळ ते पैसे डिस्काउंट घेतो, त्याला मारहाण करतो. हा मुलगा रडतो, विनवण्या करतो, नका नका नको, हे माझे पैसे आहे. अहो माझा लहानसा भाऊ उपाशी आहे, मला त्याला खायला काहीतरी द्यायचं आहे. नका नको, हे माझे पैसे आहे. पण त्या माणसाला त्याची तिळ मात्रही दया येत नाही. तो माणूस त्याला मारहाण करतो आणि पैसे घेऊन तिथून पडून जातो. पण हा मुलगा बसा उठतो, आपल्या खोलीच्या दिशेने जातो. बघतो पण काय, खोलीचा मालक खोली बाहेर उभा असतो. कारण भरपूर दिवसाचं यांना खोलीचं भाडं देखील दिसत नसतं. गेल्या गेल्या तो मालकाला आपल्यासोबत राहायला प्रसंग सांगतो, पण त्या मालकाला काही त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि त्याच वेळी आधार पडलेला असतो. त्याच वेळी त्या मुलाला त्याच्या छोट्याशा भावाला सामानासहित त्या खोलीच्या बाहेर काढून दिलं जातं. मोठा मुलगा एका कडेवर आपला भाऊ एका हातात आपल्या सामानाची पिशवी घेऊन दरबदर फिरत असतो. यासाठी या अपेक्षेनेच की कुणीतरी आसरा देईल, कुणीतरी खायला देईल,
त्याला कोणी खायला देत नाही, त्याला कोणी आसरा देत नाही. शेवटी त्याच्या लहानशा भावाचा हाकेचा बांध तुटतो आणि तो मोठ्याने रडायला लागतो, दादा दादा मला खूप भूक लागली आहे, सकाळपासून काहीच खाल्लं नाही, मला खूप भूक लागली आहे, मला खायला काहीतरी दे दादा. खूप रडतो तो छोटासा मुलगा. त्याचा तो आकार पाहून याच्या डोळ्यात पाणी येतं. तो काय करतो, त्याला एक ग्लास भरून पाणी आणून देतो आणि बाळा ते पाणी उद्या तुझ्यासाठी नक्की खायला काहीतरी मी घेऊन येईन, मला हे पाणी पी. स्वतःही एक ग्लास पाणी पिऊन ती झोपून जातो. दुसरा दिवस उजाडला, 16 ऑगस्टचा. त्या मुलाला कुठल्यातरी लक्ष देतं की आपल्याजवळ काहीतरी तिरंगी झेंडे शिल्लक आहेत. ते तिरंगी झेंडे आज आपण विकूयात, जेणेकरून निदान माझ्या मुलाची तरी खायची सोय झाली पाहिजे. म्हणून या आशेने तो धावपळ करत त्या सिग्नलवर हातात तिरंगी झेंडे घेऊन येतो आणि ते तिरंगी झेंडे विकू लागतो. त्याच्याकडनं ते तिरंगी झेंडे विकत तर घेतल्या जातच नाही, पण त्याची चेष्टा केली जाते. त्याला वेळ लागलाय का, त्याला वेळ लागते, आज तिरंगी झेंडे विकतोय. अरे जो त्याने 10 रुपयाला 2 असे झेंडे 15 ऑगस्टला विकलेले असतात, दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला कोणी एका रुपयालाही तो तिरंगा झेंडा खरेदी करायला तयार नसतं. शेवटी या मुलाच्या शांततेचा बांध तुटतो. एका माणसाच्या पायात तो बिलगतो आणि म्हणतो, काका काका कृपया हे तिरंगे झेंडे तुम्ही विकत घ्या. माझ्या भावाला कालपासून काहीच खाल्लं नाही, त्याच्यासाठी मला खायला न्यायचं आहे काहीतरी, तू उपाशी आहे, कृपया तुम्ही हे तिरंगे झेंडे विकत घ्या. त्या माणसाला कुठेतरी जायची घाई असते. तो माणूस त्याला लाथ मारतो, तो मुलगा पडतो आणि मुलगा तर पडतोच, पण जे तिरंगे झेंडे आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला डोक्यावर घेऊन मिरवतो ना, ते तिरंगे झेंडे 16 ऑगस्टला रस्त्यावर धूळ थाट पडलेले असतात आणि ही शॉर्ट तिथेच. काय लक्ष देते आपण की आपलं किती देशप्रेम आहे, जे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला समोरून येतं. दुसरी आपल्यात किती माणुसकी आहे. जी लोक तुम्हाला भीक न मागता स्वकष्टाने काहीतरी विकतात, तुम्हाला गरज नसतानाही त्यांची वृत्ती विकत घ्यायला पाहिजे. कारण ही लोक श्रीमंत होण्यासाठी नाही, एक वेळचं जेवण भेटलं पाहिजे म्हणून कष्ट करत असतात. एकीकडे ही जात धर्मभेद आपल्या देशात अराजकता नाचवत चाललेला आहे. त्यासाठी शिवरायांची धार्मिक धोरणं काय हे आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि किंवा निळा हिरवा असे रंगभेद न करता सर्वांनी तिरंगा झेंडा आपल्या मनात साठवला पाहिजे. तेव्हाच आपला देश हा प्रगतीची शिखरं गाठेल. एकीकडे आपण बघतो देशामध्ये जातीयता धर्मांधता माजत चाललेली आहे आणि दुसरीकडे याच भारतभूमीमध्ये जिथे यत्र नायस्तु पूजते रमते तत्र देवता, अर्थात जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे साक्षात देवता वास करतात. या अर्थात जिथे सुभाषित आहे ही शिकवण आपण जगभराला देतो. आणि याच भारत भूमीमध्ये आज स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत चालले आहेत. आज भारतातील स्त्री सुरक्षित नाही. दिल्ली प्रकरण, कोपर्डीचं प्रकरण, हैदराबाद प्रकरण, हिंगणघाट प्रकरण, आत्ताच काही महिन्यापूर्वी झालेलं उत्तर प्रदेश येथील हाथरस प्रकरण आणि एकाच महिन्यापूर्वी झालेलं नांदेड येथील 5 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार. तरी हराम म्हणतात की मुली छोटे कपडे घालतात
कधीपर्यंत सहन करायचं आम्ही? हा, कधीपर्यंत सहन करायचं आम्ही? जिवंत असतो तेव्हा आमच्या शरीरावर घडून तुमची हवस जागी होते. तुमच्या हवसाचा शिकार झाल्यावर तडपवून तडपवून आम्हाला जीवानिशी मारलं जातं आणि मेल्यावरही आमच्या कुटुंबियांना सहजासहजी न्याय मिळत नाही, न्यायाची भीक मागावी लागते. आणि हे सर्व इथे थांबत नाही, तर मेल्यावरही आमच्या अब्रूचे धिंडवळे भर चौकात काढल्या जातात. मोठमोठे राजकीय डाव आमच्यावर झालेल्या अत्याचारावर खेळले जातात. याचं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरण आहे. इथे मला एक म्हणावंसं वाटतंय, रामराज्यात स्त्री केव्हाही सुरक्षित नव्हती. आणि जे रामराज्य, हे काही लोक म्हणतात ना रामराज्य आणूया, तुमच्या या रामराज्यात आजही स्त्री सुरक्षित नाही. अरे त्या रावणाने तिथला स्पर्श सुद्धा केला नाही, तरी त्याला आपण आजपर्यंत जाणतो. पण राम राज्य उभारण्याच्या गोष्टी करणारे स्वतः बलात्काराला क्षय देत आहे. अरे तू तुमच्या न्याय व्यवस्थेवर, आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेचं एक उदाहरण देताना सूर्यकांत गोडसे नावाचे एक कवी म्हणतात, 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टासमोर उभी आहे बघून सहजच विचारलं, आजीबाई तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा आजीबाई थरथरत्या हाताने काठी घेऊन म्हणाली, बा वयाच्या 17व्या वर्षी मला त्रास झाला होता, 17व्या वर्षी निकाल आहे. अरे आमच्या दिल्लीच्या निर्भयाला 7 वर्षांनी न्याय मिळाला. ही न्याय व्यवस्था आपली त्या 7 वर्षाच्या दरम्यान कितीतरी निर्भया प्रकरणं झाली. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायद्यातून जो शक्ती कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेला आहे, तरी आज मी संपूर्ण जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणीच्या वतीने महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला हात जोडूनच विनंती करेन, अजून कोणाचा न्याय व्यवस्थेवरून विश्वास उठण्यापूर्वी कृपया तुमच्या न्याय व्यवस्थेत थोडा बदल करा साहेब. तुमच्या न्याय व्यवस्थेत थोडा बदल करा. हाथरस प्रकरण जेव्हा झालं तेव्हा काळजाला अगदी भिडून जाणारा असा प्रसंग होता. आणि या प्रसंगावर न्याय व्यवस्थेवर चौताळून मी एक कविता केलेली आहे आणि मी ही कविता इथे आपल्यासमोर सांगू इच्छिते. मी मुलगी आहे म्हणून घाबरणार नाही. मी मुलगी आहे म्हणून घाबरणार नाही. झाला जरी अन्याय तरी न्यायाची भीक आता मागणार नाही. मी मुलगी आहे म्हणून घाबरणार नाही. झाला जरी अन्याय तरी न्यायाची भीक मागणार नाही. देवाला असल्यास नतमस्तक तिच्या समोर होता. देवाऱ्यात असल्यास समोर तिच्या नतमस्तक होता. बाहेर दिसल्यास छळतीची
बलात्काराचा चौरंगा करण्याची न्याय व्यवस्था अजून केली नाही. सरकारला राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही. झाला जरी अन्याय तरी न्यायाची भीक मागणार नाही. मुलींनो, त्या हातात तलवारी आपला बनून राहण्यात आता अर्थ नाही. काल निर्भया, आज मनीषा, उद्या निकिता असू शकते. काल निर्भया, आज मनीषा, उद्या निकिता असू शकते. या न्याय व्यवस्थेवर आता माझा विश्वास नाही. स्वतः शिकवून त्यांना धडा, स्वतः शिकवून त्यांना धडा, त्याशिवाय बद्दल त्यांना देणार नाही. झाला जरी अन्याय तरी न्यायाची भीक आता मागणार नाही. झाला जरी अन्याय तरी न्यायाची भीक आता मागणार नाही. या पहिलेचं शीर्षक होतं अकलीची गाणी. स्थिती आहे. खऱ्या अर्थाने आज संबंध भारताला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्य संपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची त्यांच्या शिकवणीची गरज आहे. शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रियांना अच्युत आदर होता. प्रत्येकच राज्याच्या दरबारात स्त्रीने नाचगाणी सादर केली आहे, परंतु माझ्या राज्याच्या दरबारात स्त्री कधी नाचली नाही. कारण परस्त्री माते समान ही शिकवण माझ्या जिजाऊंनी शिवबांना दिली होती. स्त्री ही स्वराज्याच्या मंत्रातली देवता आहे. तिच्या पत्रालाही हात लागला तर हात उच्चाटले जातील, हा माझ्या शिवरायांचा आदेश. रांझ्याच्या पात्राने स्वराज्यातील स्त्रीचा विनयभंग केला असता त्या राज्याच्या पात्राचे हातपाय काढून चौरंगा शिवरायांनी केला होता. ही माझ्या शिवरायांची न्याय व्यवस्था होती. केवळ स्वराज्यातीलच स्त्रियांचा नव्हे तर शत्रूंच्या स्त्रियांचाही शिवरायांनी आदर सन्मान केला. याचं उदाहरण, शिवरायांनी दक्षिण भारत जिंकला. तसावर जिंजीचा बंदोबस्त करून शिवराय गदगला आहे. गदग जवळ एक गडगडीचा किल्ला आहे जो औरंगजेबाच्या ताब्यात होता. शिवरायांनी तो किल्ला जिंकायला स्वतःच्या गायकवाडांना पाठवलं. त्या किल्लेदार होता येसाजी प्रभुदेसाई. येसाजी प्रभुदेसाईंनी स्वतःच्या गायकवाडांना प्रतिकार केला. त्यात येसाजी प्रभुदेसाई घरात कीर्ती पडले. आपल्या पतीच्या निधनानंतर सतत 27 दिवस सावित्रीबाई प्रभुदेसाई म्हणजे येसाजी प्रभुदेसाईंची पत्नी यांनी सतत 27 दिवस सपूजी गायकवाडांना निग्रहाचा प्रतिकार दिला. सपूजी गायकवाड जेरीसाठी किल्ला काही हाती घेईना. ही किती शूर, वीर आणि पराक्रमी स्त्री. शेवटी सपूजी गायकवाडांनी तो किल्ला जिंकला. सावित्रीबाई देसाईंना कैद केलं. शिवरायांना विजयाची वार्ता कळली. शिवराय लागोलागच बेलगडच्या किल्ल्यावर गेले. सावित्रीबाई देसाईंचा पराक्रम बघून शिवराय भारावून गेले. शत्रूचे किल्लेदार जरी असतील तरी सावित्रीबाई देसाईंचा पराक्रम, त्यांचं चातुर्य बघून शिवरायांना अत्यंत आनंद झाला. शिवरायांसमोर सावित्रीबाई देसाईंना आणण्यात आलं तेव्हा सावित्रीबाईंच्या मनात, आता शिवराय आम्हाला काय शिक्षा देणार, त्या घाबरल्या होत्या. शिवाजी राजे आता आपल्याला कठोर शिक्षा ठोठावणार या भीतीने त्या कळवायला लागल्या. शिवाजी महाराजांनंतर सावित्रीबाई देसाईंच्या छोट्याशा मुलाला आणण्याचा आदेश दिला. तेव्हा तर त्या मातृत्वाचं काळीच अगदी खलबलायला लागलं. ती शिवरायांना विनवण्यात लागली की राजे तुमची गुन्हेगार मी आहे. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, परंतु माझ्या पुत्राला क्षय द्या राजे, माझ्या पुत्राला क्षय द्या. तेव्हा शिवरायांनी सावित्रीबाई देसाईंना म्हटलं, ताई तुम्ही आमच्या बहिणीसारख्या, आजपासून तुम्ही आमची बहीण आणि त्या नात्याने हा आमचा भाषा झाला. मामा भाषेला कशा हात पोहोचवणार.
आमच्या भातात आमच्या बचतच्या दुधा भातासाठी तुमचा जिंकलेला किल्ला आम्ही तुम्हाला परत करतो आणि तुमच्या साडी चोरीसाठी तुमचा जिंकलेला प्रदेशही आम्ही तुम्हाला परत करतो. शिवरायांनी सावित्रीबाई देसाईंचा मानपान देऊन सत्कार केला, त्यांना कैदमुक्त केलं. सावित्रीबाई देसाईंना परत नव्हतं हे काय होतंय. शिवरायांच्या रूपाने भाऊ मिळाल्याचा सावित्रीबाई देसाईंना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या छोट्याशा मुलाला शिवरायांच्या मांडीवर धरलं आणि म्हणाले, राजे, आजपासून माझा मुलगा स्वराज्याचा पाईक झाला. मी स्वतःही सावित्रीबाई देसाई शिवरायांच्या स्वराज्यात सामील झाला. एक माणूस माझ्या शिवरायांनी स्वराज्यासाठी वाचला. शिवरायांनी स्त्रियांच्या पराक्रमाचा जाहीररित्या सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचं काम केलं. मातृत्व घर जिंकणाऱ्या हिरकणीचाही सत्कार शिवरायांनी केला. तेव्हा शिवराय हिरकणीला म्हणाले, ताई, बाळाच्या ओढीने सर्व संकटांवर मात कर. घरी पोचणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या स्वराज्यात आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कोणाला जिंकता येणार नाही. असं म्हणतात हिरकणीच्या डोळ्यात अश्रू आले. शिवरायांच्या या न्यायव्यवस्थेचं, शिवरायांच्या या विचारांचं, त्यांच्या शिकवणीची गरज आज सर्वांना संबंध भारताला आहे. आणि स्त्रियांनी आता दुबळेपणा सोडून आपलं मन, विचार आणि कृती बदलल्याशिवाय स्त्री स्वातंत्र्याचा पाया होणार नाही. स्वतःला चमचमती लुकलुकीत चांदणी बनवण्यापेक्षा स्वतःचं रक्षण स्वतः करता येईल अशी जिजाऊची लेख बनवा. त्याचप्रमाणे भारताला कृषी प्रधान देश म्हटला जातो. पण आजची ही वास्तविक परिस्थिती बघता शेतकऱ्यांना आपल्या देशात खरंच प्राधान्य आहे का हा प्रश्न पडतो. शेतकरी म्हणजे जो शेतात कष्ट करतो, स्वतः उपाशी राहतो, मात्र संपूर्ण जगाला धान्य पुरवतो, तो शेतकरी. बळी राजा म्हणत नेहमीच त्याचा बळी जातो, पण कधी आपण त्याला राज्याप्रमाणे वापरून किती आहे. इराणकडे म्हणते पण बळीचं राज्य येऊ दे असं आपण फार अभिमानानं म्हणतो. पण आज हाच बळी राजा हतबल झालेला दिसतो. गेल्या 2 महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आपल्या न्याय हक्कासाठी सरकारने निर्माण केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधात झुंज देतोय. आणि त्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याऐवजी, त्यांना धीर देण्याऐवजी सरकार त्यांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेतली आहे. साहेब, आज आमचा शेतकरी बाप जरी रस्त्यावर उतरला असला ना तरी तुमच्या त्या एसीच्या कार्यालयामध्ये बसून ज्या अन्नाची घास तुम्ही गिळताय ना ती आमच्या शेतकरी बापाची मेहरबानी आहे, हे नका विसरू. शिवरायांचे शेतीविषयक धोरण काय त्याची देखील आपल्या भारतीय समाजाला अत्यंत गरज आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी रयतवाडी पद्धत लागू केली. त्यापूर्वी जमीनदारी पद्धत होती. जमीनदाराच्या नोकरीनुसार शेतकऱ्यांना सारा भरावा लागत होता. अतिवृष्टी, दुष्काळ, नापिकी त्यामुळे पिकाची कितीही नासाडी झाली तरी शेतकऱ्यांना सारा भरावाच लागत होता. शिवरायांनी जमीनदारी पद्धत मोडीत काढली आणि रयतवाडी पद्धत लागू केली. आता शेतकरी विषय जे 3 कायदे आहेत त्यातला जो 2ऱ्या नंबरचा कायदा आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, हा
शेतीवर काय फवारणी करायची इथपासून तर शेतीच्या त्या पिकाची किती वेळ पाहणी केल्या जाईल आणि त्याची किंमत काय ठरवल्या जाईल इथपर्यंत सगळं ते त्याचा ॲग्रीमेंट शेतकरी आणि व्यापाऱ्याच्या मधात केला जाईल. मग आता आपल्या हाडाचं काळं करून रक्ताचं पाणी करून शेतकऱ्याने जे पीक आपल्या शेतात घेतलंय ते पीक या व्यापाऱ्याच्या परवानगीशिवाय त्या धान्याचा एक कणही शेतकरी आपल्या शेतातून आणू शकत नाही कारण ॲग्रीमेंट केला. आता संत्र्याचा बहार आला की आपल्या नातेवाईकाचे आपल्याला फोन येतात, पाठवून द्या बरं 2 थैल्या, आपण 2 काही 3 पाठवतो, तूही घे तुझ्या शेजाऱ्याला दे असं आपण करतो. पण आता तुमच्या मुलीचं बाळ जरी रडलं ना की मला संतर पाहिजे बाबा, तोडता येणार नाही. शिवरायांनी ही जमीनदारी पद्धत मोडीत काढून रयतवारी पद्धत लागू केली आणि पिकावर लक्ष ठेवण्याचं काम जे होतं ते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा अधिकाऱ्याला महसूल भरण्याकरता त्यांचा उपयोग करून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचू लागल्या, कोण गरीब जनतेला न्याय मिळू लागला. शेतकऱ्यावरील अन्याय नष्ट झाला. शिवरायांच्या जेव्हाही मोहिमा होत होत्या तेव्हा शिवरायांचा आपल्या सैनिकांना सत्ता आदेश होता की शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून आपली तुकडी सैनिकांची तुकडी जाता कामा नये, शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होता कामा नये. शेतकऱ्याच्या भाजीच्या पिकाला जरी हात लागला तर हात छाटले जातील. हा शिवरायांचा जी आज्ञा होती ती एक आदर्श प्रशासक म्हणून त्यांचं वचन आजही सुवर्णाक्षराने कोरल्या गेलं आहे. तर शिवरायांच्या याच धर्मनिरपेक्षता, चारित्र्य संपन्न आणि लोककल्याणकारी राजा शिवरायांची शिकवण आहे, शिवरायांचे जे आदर्श आहेत ते आपण डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार वागलो पाहिजे आणि ते त्यांची जी न्यायव्यवस्था आहे ती अंमलात आणल्या गेली पाहिजे. ज्याचा बाप शेतकरी असेल ना तो त्या शेतकऱ्यांना समर्थन नक्कीच करेल. या शेतकऱ्यांच्या समर्थनात कविता हे मी माझ्या व्याख्यानाच्या शेवटी सांगू इच्छिते. कवितेचं शीर्षक आहे परिराष्ट्र. अरे तू आहेस ना निर्माण करता, सृजनशील सृष्टीचा निर्मित, जगाचा पोषण करता, म्हणून तू असा हिंमत सोडू नकोस, जीवाचा बरं वाईट करू नकोस. देहात प्राण असेपर्यंत लढत राहा, पिढा लढेपर्यंत आणि राष्ट्र येईपर्यंत लढत राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंकर. धन्यवाद. अगदी समर्पक आणि विस्तृतपणे विषयाची मांडणी केली. तुझ्याबद्दल मी एवढंच म्हणेन, सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपले पेलण्याचे, सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपले पेलण्याचे, भाग्य आम्हाला आपले, वक्तृत्व आपले, वक्तृत्व आपले. धन्यवाद. चला तर मग आता बघूया आजच्या शेवटच्या घटनाकडे, म्हणजे आपण तत्पूर्वी रसायनाकडे मी एवढं सांगायचं, जगणारा ते मावळे होते, जगवणारा ते महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेचा हात फिरविणारा तो आपला माझा शिवबा होता. अशा या पूर्वाईच्या राजांच्या जयंतीनिमित्त त्यांना विवाह करते आणि आपली रजा व आभार प्रदर्शनासाठी श्रीमती हर्षा पुंडे जिल्हा प्रवक्ता जो अमरावती यांना पाठवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ.
सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्री या महामावेंना विनम्र अभिवादन करते. कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित आमचे प्रेरणास्थान आदरणीय शिवश्री खेडेकर साहेब व आदरणीय शिवमती रेखाताई खेडेकर व कार्यक्रमाला उपस्थित गणमान्य व्यक्ती. कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय खेडेकर साहेब व रेखाताई खेडेकर यांचे आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करते. तसेच आमच्या मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड शिवमती माधुरीताई खदानी यांचे आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करते. तसेच समस्त प्रदेश कार्यकारिणीचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमाला राहणारे समस्त मराठा सेवा संघाचे व इतर सेवा संघाचे पक्षातील मान्यवरांचे आभार व्यक्त करते. तसेच आज उपस्थित जिल्हाध्यक्ष शिवमती लीनताताई पवार यांचे आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करते. ज्यांच्या वक्तृत्वाने आपण सर्व भारावून गेलो त्या आजच्या शिवव्याख्यात्या निकिताताई खंडेजोड यांचे आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करते. स्थानिक स्तरावर ज्यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम त्या आजच्या कार्यक्रमाच्या संचालन करणाऱ्या जिल्हा सचिव डॉक्टर अश्विनीताई देवके यांचे आभार व्यक्त करते. तथा समस्त जिल्हा कार्यकारिणीचे आभार व्यक्त करते. तसेच अंजनगाव तालुकाध्यक्ष शिवमती स्वाती मांडकर आज उपस्थित शिवमती बबिता कोकाटे यांचे आभार व्यक्त करते. तसेच तालुका अध्यक्ष शिवमती रुपालीताई कळसकर तसेच अचलपूर कार्याध्यक्ष शिवमती सप्ता गिरडे यांचे आभार व्यक्त करते. तसेच दर्यापूर तालुकाध्यक्ष शिवमती शुभांगीताई डोळे यांचे आभार व्यक्त करते. तसेच समस्त दर्यापूर कार्यकारिणी यांचे आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करते. तसंच दर्यापूर कार्यकारिणी प्रगती कोटे यांनी दर्यापूर कार्यकारिणी प्रगती कोटे यांनी शिवबाला येऊन सादरी